स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्तानुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावरती निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 53 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला विनंती करते की आपल्या श्री दत्तानुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 53. हरवलेली नथ सापडली. एके दिवशी चोळप्पाच्या घरी त्याची मेहुणी आली होती. अंथरुणात नथ ठेवून ती रात्री झोपली. चोळप्पाच्या पुतण्याने ते पाहिले होते. पहाटे उठून तो बागेत फुले आणण्यात जात असे. जाते वेळी हळूच नथ काढून घेऊन ती त्याने चोरली. बाई सकाळी जागी होऊन पाहते तर नथ नाही. ती खूप घाबरली. इकडे तिकडे तिने नथी करता शोधाशोध केली, पण नथ मिळाली नाही. मोठ्या प्रयत्नाने तिच्या नवऱ्याने 150 रुपये याची नथ नुकतीच केली होती. अक्कलकोटवासी जनांचे, पोलीस, वैद्य, ज्योतिषी सर्व महाराजच होते. स्वामी महाराजांजवळ जाऊन बाईने रडत रडत नथ चोरीस गेल्याचा मजकूर सांगितला. महाराज बाईला म्हणाले, रडू नको, शांत हो, तुझी नथ सापडेल. बाई महाराजांजवळच बसली. 1 तास झाला. पुन्हा महाराजांजवळ विनवणी करू लागली. थांब ग, तुझी नथ मिळेल, घाबरतेस कशाला? म्हणून महाराज बाईला म्हणाले. पुढे चोरी करणारा मुलगा फुले देवळात ठेवून घरात आला. त्याला पाहून महाराज म्हणाले, अरे ती रडते आहे, तिची नथ दे. मुलगा नथ घेतल्याचे कबूल करीना. गाढवा, सकाळी अंथरुणाखालची नेलेली नथ तिला देऊन टाक. महाराज रागावलेले पाहून मुलाने नथ गुपचूप काढून दिली. येथे बखर क्रमांक 53 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.